प्रवरा नदीपात्रामध्ये कारखान्यांनी मळीचं पाणी सोडल्यानं नदीपात्रातील पाणी संपूर्णपणे काळं पडलंय। परिसरात मोठी दुर्गंधी सुद्धा पसरली आहे। या केमिकलच्या पाण्यामुळे नदीपात्रातल्या हजारो माशांचा मृत्यू झालाय, तर 10 ते 11 गावातल्या नागरिकांना सध्या दूषित पाण्याचा सामना करावा लागतोय। पाहूया या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अहिल्यानगर जिल्हा एक वेगळ्याच समस्येतून सध्या जातोय। येथील 10 गावांना दूषित पाण्याचा सामना करावा लागतोय। केमिकल युक्त पाण्यामुळे दुर्गंधीसह आजारांनाही निमंत्रण मिळतंय। विशेष म्हणजे बोरमधूनही दूषित पाणी येत असल्यानं नागरिक पुरते हैराण झालेत। प्रवरा नदी पात्रात कारखाने मळीयुक्त पाणी सोडत असल्यानं आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप नागरिक करतायत। पाण्याची दुर्गंधी सुटलेली आहे। पाण्यामधले मासे मृत्यू झालेले आहे। एवढंच नव्हे तर जनावरही पाणी पित नाहीत। शेतीमध्ये जे कांदा असतील, ऊस असेल किंवा कांदा असेल आणि ऊस गहू असेल, ह्या पिकाला फटका बसलेला आहे। ते पिवळे पडलेले आहेत आणि त्या रासायनिक पाण्याने त्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे। पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही। पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे। पिण्याच्या पाण्याचा बोरवेल, ग्रामपंचायतचा जो बोरवेल आहे तो या नदीच्या काठावर असून ते संपूर्ण दूषित पाणी त्या बोरवेल वाटे सर्व गावाला पिण्याकरता जाते। त्यामुळे आजारी पडणाऱ्यांचं प्रमाण खूप गावामध्ये झालेलं आहे। येथे मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, त्यामुळे मोठं धार्मिक वातावरण येथे पाहायला मिळतं। मात्र दूषित पाण्यानं देवाच्या मूर्त्यांना अंघोळ घातल्यानं देवाच्या मूर्तीही काळ्या पडत असल्याचं गावकरी सांगतात। ते जनावरांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचं सगळे या नदीवर अवलंबून आहे। प्रवरा नदीवर शेतीचा बी प्रश्न निर्माण होणार। एक वर्ष नाही, 2022, 23, 24 आता 25 बी लागले। दरवर्षी असं होत असल्यावर नागरिकाला भरपूर त्रास होऊ राहिले। मळी मिश्रित पाण्यामुळे गहू, कांदा पिवळे पडलेत आणि उत्पादनाला मोठा फटका बसलाय। या प्रदूषित पाण्याचा जवळपास 10 गावांना फटका बसलाय। एकीकडे राज्यात बुलढाण्यात टक्कल व्हायरसची दहशत आहे, तर दुसरीकडे अहिल्यानगर मधील दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण आहेत। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।